नमस्कार. उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये ते पोहोचले. आता विरोधकांची लटपट करायला लागले. नेमकं कारण काय आहे? दिल्ली दौऱ्यामागचे गुपित काय आहेत? दिल्ली दौऱ्यामुळे विरोधकांना आता किती त्रास होणार आहे? या सगळ्या गोष्टींची झलक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, उद्धव ठाकरे हे जे काही व्यक्तिमत्व आहे हे दिवसेंदिवस प्रभुत्व मिळवत जात आहे. लोकांच्या मनातील त्यांचा आदर, लोकांच्या मनातील त्यांची सहानुभूती ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला कारण म्हणजे एकनाथरावजी शिंदे यांनी 2022 मध्ये जो काही बंड केला, त्या बंडाला आता लोकांनी चांगलंच उत्तर द्यायला सुरुवात केली. लोकांच्या मनामध्ये रोष तर आहेच, पण हे जे काही निवडणुका ते जिंकले, ज्या काही त्यांच्या जागा आल्या, त्या जागा आल्या त्यांच्या EVM मुळे, असं सर्वसामान्य आणि सर्व लोकांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. ओके, कारण की सध्या एक चर्चेत असलेला विषय म्हणजे EVM बरोबर VVPAT पण असतं. आता VVPAT मध्ये जी काही प्रिंट येते, ज्याला आपण मतदान करतो त्याची प्रिंट येते की ॲक्च्युअल मतदान आपण समजा शिवसेनेला केलं तर शिवसेनेची ती प्रिंट तिथे निघत असते. पण ते मशीन कुठेही त्यांना दिसले नाही किंवा ते भेटले नाही. आणि म्हणूनच आता उद्धव ठाकरेंबद्दल ही एक चांगली बाब आहे की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची लाट आहे. आणि त्या लाटेच्या जोरावरच जे काही लोकसभेचं इलेक्शन झालं होतं, त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदींना देखील चांगलीच धोबीपछाड तिथे झाली होती. आता विषय आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं बाजी मारणार कोण? दुसरीकडे शिवसेना आणि मनसे यांची युती होणार आहे. या युतीला प्रतिसाद देत आता म्हणजे उद्धव ठाकरेजी तिथे दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये काय घडतं, कसं काय घडणार आहे, लोकांना तर असंच वाटायला लागलंय किंवा सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागलंय की आता इंडिया आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करता का काय? कारण की लोकांच्या, जर तुम्ही साऊथमध्ये देखील गेलात तर साऊथमध्ये देखील उद्धव ठाकरेंचं प्रभुत्व आहे. इकडे UP बिहार इकडे देखील उद्धव ठाकरेंना मानता. ओके, म्हणजे बहुतेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना लोक मानत असतात. आणि म्हणूनच या मागची गुपितं नेमकी काय असणार आहे ते उद्या 11 वाजता पत्रकार परिषद असणार आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. आता उद्धव ठाकरे हे प्रभुत्व तर मिळवलंच आहे, त्यांची भाषणशैली देखील चांगली आहे, मुद्देसूद भाषण करता. दुसरीकडे जर आपण कंपॅरिझन करायला गेलं तर एकनाथरावजी शिंदे यांना ह्युमन टेलिप्रॉम्प्टर लागतो. म्हणजे बाजूने कोणी त्यांना मुद्दे सांगतं, हा मुद्दा, तो मुद्दा, आणि मग एकनाथरावजी शिंदे तिथे भाषणे करत असतात. दुसरं म्हणजे एकनाथरावजी शिंदे यांना चिठ्ठीवर लिहिलेलं भाषण लागतं. त्यांना तिथे मुद्दे लागतात, त्या मुद्द्यांच्या आधारांवर ते भाषण करतात. म्हणजे एकनाथरावजी शिंदे हे स्वतः मनातील काही बोलत नाही, जे काही समोरच्याने लिहून दिलंय ते मुद्दे ते मांडत असतात. सगळ्या गोष्टींवर जर विचार केला तर उद्धव ठाकरे हे वरचढ आहे. दुसरं म्हणजे आता जो काही त्यांचा निकाल येणार होता, शिवसेना कोणाची पक्ष, यावर देखील तिथे चर्चा होणार आहे. बघूया काय घडामोडी होणार आहेत, त्याबद्दलचे अपडेट्स, त्याबद्दलचे त्यांचे लाईव्ह व्हिडिओ आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.